दिवस त्याला संभाजीनगरला काम निघलं. म्हणून तो संभाजीनगरला यायला निघाला आणि त्याच्या पत्नीला म्हटला, "अय, मी नाही का संभाजीनगरला मला काम निघालं म्हणून मी संभाजीनगरला चाललो. तू नाही का बाळूला देवपूजा करायला लाव." ती म्हटली, "ठीक आहे." आता हा बाळू होता सूर्यवंशी. म्हणजे जेव्हा सूर्य डोक्यावर येईन, तेव्हा तो उठायचा. त्या आईनं त्या 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 त्याच्या त्या व्यापाऱ्याच्या पत्नीनं त्याला 5 वाजेपासूनच उठवायला सुरुवात केली. ते म्हणतं, "या देवाची बी काय बुळबुळ आहे का नु? नुसतं उठवत, उठ, 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 देवपूजा करायला उठ, तेच चालू आहे." मग कसाबसा 7 वाजता उठला. आता अंघोळ-बिंघोळ केली आणि देवघरात येऊन पाहतो तर 5:50 देव. आपल्याला लय सवय. आळंदीला गेले की ज्ञानोबान, देऊला गेलं तुकोबान, पंढरपूरला गेलं विठोबान, जेजुरीला गेलं खंडोबान, जिकडे गेलं तिकडचे देव आणतच राहतो. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की एका देवघरामध्ये एकाच देवाचं कुटुंब राहिलं पाहिजे. म्हणजे महादेवांचं असेल तर शंकर, पार्वती, गणपती बाप्पा असं. तसं ते 5:50 देव बघितले. त्याला वाटलं एवढ्या देवाला अंघोळ घालणं म्हणजे आपल्याला नाश्ता करायला उशीर होईल. त्यानं काय केलं, अंघोळीची बकेट घेतली. त्याच्यात देव सगळे ओढून घेतले. दोरी बांधली. हौदावर गेला. डुबुक, डुबुक, डुबुक 3 3 बुटक्या मारल्या आणि वरती काढला. आता त्याच्यातले जे जड-जड देव होते म्हणजे लंगडा रंगनाथ, महादेव असे जे देव होते ते खाली डाळले आणि जे पत्र्याचे देव होते ना, ते असे वरती आले. मग ते म्हणला, "बापरे!" मग त्यानं सगळे देव भरून घेतले आणि घरी आणले आणि देवघरात मांडून ठेवले. त्याची आई म्हणली, "का रे? देवाला गंध कोणी लावला?" तर म्हणला, "आई सुतक." ती म्हणली, "कोण मेलं?" तर म्हणला, "आई आपल्यातलं नाही यांच्यातलं मेलं." ते म्हणे, "त्यांच्यातलं कोण मेलं?" ते म्हणे, "आई आपल्यात सुतक पडलं तर आपण 13 दिवस गंध लावत नाही. यांच्यातले काही देवांना आपल्या टाकीत बुडून आत्महत्या केली. मग यांना सुतक नाही पडलं का?" मग ती म्हणली, "अरे देवाला सुतक नसतं पडत, गंध लाव देवाला." आता याला येलं होतं जीवावर. त्यानं डायरेक्ट मसाले वाटायचा पाटा घेतला. खरं, खरं, खरं गंगोई काढली. असं पाणी टाकलं आणि अशी उडवायला लागला. कोणाच्या नाकाला, कोणाच्या तोंडाला, कोणाच्या कपाळाला, कोणाच्या मांडीला, इकडं-तिकडं उडवायला लागला. तिची आई आली आणि म्हणते, "बावळट, तुला जेवायलाच देत नाही आता, जा घरातून निघून." आता जाऊन जाऊन जाणार कुठं? गेला सासूरवाडीला. आता तिथं ही सासूबाई म्हणली, "बाई जावई बापा तुम्ही आले का?" ते म्हणलं, "हां, मीच आलो." म्हणे ते म्हणल्या, "बरं झालं बाई जावई बापा तुम्ही आले. काल तुमचे वडील आले आणि आमच्या यांना घेऊन गेले म्हणून आमच्या घरची देवपूजा करायलाच कोणी नव्हतं." ती म्हटली तो म्हटला, "आता या देवपूजा पायी मी काय करू?" पण आता सासू असल्यामुळं काही बोलता येत नाही. ते मला कळतो. पण सासूबाई